आपण आज पिझ्झा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. हा आहे पिझ्झा ब्रेड. हा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात किंवा मॉलमध्ये भेटून जाईल. हे आहे चीज, कांदा, ढोबळी मिरची, हिला शिमला मिरची असेही म्हणतात. हे आहे चिली सॉस, ऑर्गेन्स, हे आहे मेयोनीज. याच्या 10 रुपयाच्या पुड्या सुद्धा तुम्हाला मॉलमध्ये मिळतात. हे आहे चिली बेक्स आणि हा पिझ्झा सॉस आणि हे बटर. याच्या छोट्या छोट्या पुड्या सुद्धा तुम्हाला 10 रुपयेवाल्या मॉलमध्ये मिळतात. इथे आपण शिमला मिरची आणि कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत. आपण जो पिझ्झा ब्रेड आणला होता त्याच्यावर पहिल्यांदा पिझ्झा सॉस लावून घेऊया. पिझ्झा सॉस पूर्ण ब्रेडवर पसरून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 चमचा चिली सॉस, तेही ब्रेडवर व्यवस्थित पसरून घ्यायचं. 1 चमचा मेयोनीज, हे सुद्धा ब्रेडवर व्यवस्थित पसरून घ्यायचं. याची 10 रुपयाची पुडी सुद्धा आपल्याला मॉलमध्ये भेटते. हे असं ब्रेडवर व्यवस्थित पसरून घ्यायचं. इथे आपण चिरून घेतलेला कच्चा कांदा त्याच्यावर पसरून घेणार आहोत. नंतर शिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे कांद्यासारखेच आपण पसरून घेणार आहोत. कांदा आणि शिमला मिरची दोन्ही कच्चे आहेत, ते भाजलेले नाहीत. हे आहे आपलं अमूलचं चीज. हे 20 रुपयाला भेटतं. चीज जे आहे ते आपण त्याच्यावर खिसून टाकणार आहोत. अशा प्रकारे चीज खिसून टाकायचं. इथे आपण तवा गरम करून घेणार आहोत. ते आपण तव्यात तेल टाकून थोडंसं पसरून घेऊया. त्यानंतर त्याच्यावर बेक ठेवून द्यायचा. तव्यावर ठेवल्यानंतर त्याच्यावर झाकण झाकून घ्यायचं. मेल्ट होईपर्यंत झाकण 2 मिनिटं असं झाकून ठेवायचं. 2 मिनिटानंतर चीज वितळतं. आपण आता झाकण उघडून पाहूया. बघा, हे चीज आता मेल्ट होत आहे. हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत बेक शिजवून घ्यायचं. बघू शकता आपलं चीज पूर्ण वितळलेलं आहे. आता आपण पिझ्झा बेक खाली घेऊया. पिझ्झा खाली घेतल्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत ऑर्गेन्स, आणि चिली बेक्स. आता हा आपण कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान कट होतोय तो.